नमस्कार, मी अनिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल खारी बुंदी. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाटी बेसन घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. चिमूटभर खाण्याचा सोडा घेतला आहे. चिमूटभर हिंग घेतला आहे. अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. 1 चमचा मीठ घेतला आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवायचं नाही. इथे खारी बुंदीचे बॅटर बनवून तयार झालेले आहे. हे बॅटर आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता एका कढईमध्ये खारी बुंदी तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे. इथे मी खारी बुंदी पाडण्यासाठी एक झारा घेतला आहे आणि त्या झाऱ्यावर चमच्याच्या सहाय्याने पीठ घालून खारी बुंदी पाडून घेत आहे. तळलेली खारी बुंदी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. खारी बुंदी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लवकर तळून निघतात. सर्व बुंद्या तळून झालेल्या आहेत. या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत.
तळलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। कढीपत्ता पण आपल्याला तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण तळून झालेला आहे, तो पण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये सर्व खारी बुंदी मी घालून घेतली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, अगदी थोडंसं मीठ घातलं आहे। हे सर्व मसाले आपल्याला खारी बुंदीमध्ये अगदी व्यवस्थित लागतील असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्येच आपल्याला शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। इथे खारी बुंदी तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।